नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आपल्या प्रकरणातील पहिलं जे प्रकरण आहे त्या प्रकरणातील 1.4 हा टॉपिक पाहत आहोत. बघा, टॉपिकचं नाव आहे मूलभूत संकल्पना. बघा मुलांनो, आपल्या अर्थशास्त्रामध्ये काही घटक किंवा काही संकल्पना ह्या अशा आहेत, मग सूक्ष्म अर्थशास्त्र असू दे किंवा समग्र लक्ष्य अर्थशास्त्र असू दे, त्यांचा वापर हा सतत आपल्याला करावा लागतो किंवा अर्थव्यवस्थेच्या एकूण कार्यामध्ये ह्या घटकांचा सहभाग हा असतोच. किंवा असंही म्हणता येईल की अर्थव्यवस्थेतील सर्वच व्यवहार या घटकांमार्फत होत असतात. त्यांच्या सहभागामुळेच अर्थव्यवस्थेचे कार्य चालत असते. म्हणून अर्थशास्त्राचा अभ्यास करताना हे जे घटक आहेत त्या घटकांचा अर्थ, कार्य कसे चालते यांचा अभ्यास करणं आपल्याला गरजेचं ठरतं. मग त्या संकल्पना कोणत्या, ते घटक कोणते, तर साधारणपणे कुटुंबे, उपभोक्ता, उद्योग संस्था, संयंत्र आणि उद्योग हे असे काही घटक आहेत की ह्या घटकांचा वापर आपला अर्थशास्त्रामध्ये सतत आपल्याला पाहायला मिळतो. बरोबर की नाही? म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र असू दे किंवा समग्र लक्ष्य अर्थशास्त्र असू दे, कुटुंब, उपभोक्ता, उद्योग संस्था यांचा उल्लेख आपल्याला सतत कुठं ना कुठं केलेला पाहायला मिळतो. मग हे ज्या संकल्पना आहे ह्या काय आहे नक्की, यांचा अर्थ समजून घेणं आपल्याला गरजेचं आहे. म्हणून ह्या प्रकरणामध्ये आपल्याला ह्या संकल्पना, ज्या मूलभूत संकल्पना आहे की ज्यांचा वापर सूक्ष्म आणि समग्र लक्ष्य अर्थशास्त्रामध्ये सतत केला जातो, त्यांचा अर्थ समजून घेणं, त्यांची काय कार्य आहे, त्यांचं काय स्थान आहे ते पाहणं आपलं म्हणजे गरजेचं आहे. मग पाहूया. बघा, पहिली संकल्पना आहे ती म्हणजे कुटुंबे. त्याला हाऊस होल्ड असं इंग्लिशमध्ये म्हटलं जातं. तर कुटुंब म्हणजे काय आपल्याला माहिती आहे. बघा, एक सामाजिक शास्त्रामध्ये आपण कुटुंबाचा असा अर्थ घेतो की घरामध्ये राहणारा जो व्यक्तींचा समूह असतो त्याला आपण काय म्हणतो, सर्वसाधारणपणे कुटुंब असं म्हणतो. पण अर्थशास्त्रामध्ये सुद्धा असाच अर्थ घेतला जातो, पण थोडासा वेगळा अर्थ घेतला जातो. अर्थशास्त्रामध्ये कुटुंबाकडे एक आर्थिक दृष्टिकोनातून पाहिलं जातं. बघा, कुटुंब ही अशी संकल्पना आहे, हा असा घटक आहे की ह्या घटकाच्या सहभागामुळेच अर्थव्यवस्थेचे कार्य हे चालत असते. बरोबर की नाही? आता अर्थशास्त्रामध्ये कुटुंबाकडे आर्थिक दृष्टिकोनातून का पाहिलं जातं? कारण कुटुंबाकडे जे काही उत्पादन घटक आहे, आता तुम्हाला उत्पादन घटक माहिती आहे. कोणते उत्पादन घटक? तर भूमी, श्रम, भांडवल आणि संयोजन ह्या उत्पादन घटकांची मालकी ह्या कुटुंबाकडे असते. म्हणजे थोडक्यात कुटुंब म्हणजे आपणच. बरोबर की नाही? आपल्याकडेच भूमीची मालकी असते, आपल्यातलेच कामगार असतात, आपल्याकडेच भांडवल असतं. हे जे काही उत्पादन घटक आहे या उत्पादन घटकांची मालकी ही कुटुंबाकडे असते. बरोबर नाही? मग हे कुटुंब उद्योग संस्थांना हे उत्पादन घटक पुरवत असतात. बरोबर की नाही? कुटुंबे उत्पादन घटक हे उद्योग संस्थेला म्हणजे त्यांचा पुरवठा करत असतात आणि त्या बदल्यात उत्पादन संस्था ह्या कुटुंबांना मोबदले म्हणजेच उत्पन्न देतात. बरोबर की नाही? आता कुटुंबाने उद्योग संस्थांना जो उत्पादन घटकांचा पुरवठा केलेला आहे त्या उत्पादन घटकांच्या सहाय्याने उद्योग संस्था काय करतात? वस्तू आणि सेवांची निर्मिती करतात आणि त्याच वस्तू आणि सेवाचा प्रवाह ते कुटुंबाकडे म्हणजे सुरू करतात. म्हणजे थोडक्यात काय की कुटुंब उत्पादन घटकांचा पुरवठा कोणाला करतात? उद्योग संस्थेला करतात. भूमी, श्रम, भांडवल आणि संयोजक उद्योग संस्था काय करतात? ह्या उत्पादन घटकांच्या माध्यमातून वस्तू आणि सेवा निर्माण करतात आणि ह्या वस्तू आणि सेवा ह्या कुटुंबांना पुरवतात. येते लक्षात? मग कुटुंब काय करतात? आपल्याला मिळणारं जे उत्पन्न आहे त्या उत्पन्नाच्या बदल्यात या वस्तू आणि सेवा खरेदी करत असतात. म्हणजे थोडक्यात कुटुंब हे उत्पादन घटकांचा पुरवठा केंद्र म्हणूनही त्यांच्याकडे पाहिलं जातं आणि त्याचबरोबर वस्तू आणि सेवांची मागणी करणारं केंद्र म्हणूनही या कुटुंबाकडं पाहिलं जातं. अशा पद्धतीने जे उत्पन्न आहे
अर्थव्यवस्थेतलं उत्पन्न हे उत्पन्न कुटुंबाकडून उद्योग संस्थेकडे आणि उद्योग संस्थेकडनं कुटुंबाकडे असं सतत फिरत राहतं, त्यालाच म्हटलं जातं उत्पन्नाचा चक्राकार प्रवाह. येते लक्षात? म्हणजे म्हणून कुटुंब ही संकल्पना अर्थव्यवस्थेमध्ये फार महत्त्वाची आहे, कारण कुटुंबाकडेच भूमी, श्रम, भांडवल आणि संयोजनाचा मालकी असते. कुटुंबेच उत्पादन घटकांना भूमी, श्रम, भांडवल आणि संयोजन पुरवत असतात, बरोबर की नाही? उद्योग संस्था ह्या उत्पादन घटकांच्या बदल्यात कुटुंबांना उत्पन्न देतात. ही झाली एक बाजू. दुसऱ्या बाजूमध्ये उद्योग संस्था काय करतात? उत्पादन घटकांच्या माध्यमातून वस्तू आणि सेवांची निर्मिती करतात. कुटुंबे उद्योग संस्थांकडून ह्या वस्तू आणि सेवा उत्पन्नाच्या बदल्यात विकत घेतात. म्हणजे काय होतंय? जे उत्पन्न आहे ते उत्पन्न कुटुंब आणि उद्योग संस्थेमध्ये असं सतत फिरत राहतं, त्यालाच म्हटलं जातं उत्पन्नाचा चक्राकार प्रवाह. म्हणून अर्थव्यवस्थेमध्ये कुटुंब ह्या संकल्पनेला अतिशय महत्त्वाचं स्थान आहे. म्हणून ही संकल्पना अभ्यासणं गरजेचं आहे. ठीक आहे. आता पुढची संकल्पना आहे उपभोक्ता. बघा, अर्थशास्त्रामध्ये उपभोक्त्याचा उल्लेख हा सतत आपल्याला झालेला पाहायला मिळतो, कारण उपभोक्ता ह्या घटकाला अर्थशास्त्रामध्ये अतिशय महत्त्वाचं स्थान आहे. सर्व ज्या आर्थिक क्रिया आहे ह्या आर्थिक क्रिया ह्या भोवती ह्या फिरत असताना आपल्याला पाहायला मिळतात. म्हणून उपभोक्त्याचा जो निर्णय आहे त्या निर्णयाला खूप असं महत्त्वाचं स्थान द्यावं लागतं. एक असं म्हटलं जातं की उपभोक्ता म्हणजेच ग्राहक हा अर्थव्यवस्थेतील राजा असतो, बरोबर की नाही? त्याचा निर्णय हा अतिशय महत्त्वाचा असतो. जर एखाद्या उत्पादकाने उपभोक्त्याचे मत विचारात घेतलं नाही तर त्याला प्रचंड आर्थिक नुकसानीला तोंड द्यावं लागतं. म्हणून अर्थशास्त्रामध्ये उपभोक्त्याच्या वर्तनाचा अभ्यास हा करावाच लागतो. येते लक्षात? कारण अर्थव्यवस्थेमध्ये उपभोक्ता असेलच तरच बाकीच्या आर्थिक क्रिया ह्या घडून येत असतात. मग त्या कोणत्या क्रिया? जर उपभोक्ता असेल, ग्राहक असेल तरच वस्तूंचं उत्पादन होतं. ग्राहक असेल तरच वस्तूंचं वितरण होतं. ग्राहक असेल तरच त्याला ज्या वस्तू लागतात त्या वस्तूच्या उत्पादनामध्ये गुंतवणूक होते, बरोबर की नाही? वाहतूक, वितरण होतं. किंवा ग्राहक असेल तरच त्या वस्तूची जाहिरात ही मोठ्या प्रमाणात केली जाते, जेणेकरून त्या ग्राहकापर्यंत त्या वस्तूची माहिती पोहोचेल. येते लक्षात? ग्राहक असेल तरच रोजगार ही क्रिया घडून येते, कामगारांना रोजगार उपलब्ध करून दिला जातो. ह्या सगळ्या ज्या आर्थिक क्रिया आहे ह्या आर्थिक क्रिया ह्या उपभोक्त्याभोवतीच फिरत असतात. जर अर्थव्यवस्थेमध्ये जर उपभोक्ताच नसेल तर ह्या सगळ्या क्रिया काय होऊन जातात? ठप्प होऊन जातात. म्हणून उपभोक्त्याला अर्थव्यवस्थेमध्ये अनन्य असं साधारण महत्त्व दिलं जातं. आणि उपभोक्त्याच्या आवडीनिवडीकडे हे उत्पादकाला जागरूकपणे लक्ष ठेवणं किंवा द्यावं लागतं. म्हणजे उपभोक्त्याच्या आवडीनिवडी काय आहे, त्याला नक्की तो कोणत्या वस्तूंना पसंती देतो आहे, त्याला नक्की काय आवडतं आहे, त्याच वस्तूंचं उत्पादन हे अर्थव्यवस्थेमध्ये करावं लागतं. एखादा उत्पादक जर ग्राहकाच्या विरोधात गेला तर त्या उत्पादकाला प्रचंड नुकसान सहन करावं लागतं. येते लक्षात? जर जी वस्तू ग्राहकाला आवडतच नाही त्या वस्तूचं उत्पादन अर्थव्यवस्थेमध्ये होऊच शकत नाही, कारण त्या वस्तूला मागणीच निर्माण होऊ शकत नाही. त्यामुळं उपभोक्त्याच्या वर्तनाचा अभ्यास करणं हे अर्थव्यवस्थेमध्ये फार महत्त्वाचं आहे किंवा अर्थशास्त्रामध्ये ती एक संकल्पना फार महत्त्वाची आहे. म्हणून उपभोक्ता, त्याची आर्थिक वर्तणूक ह्या गोष्टींचा अभ्यास अर्थशास्त्रामध्ये अग्रक्रमाने केला जातो. ठीक आहे. म्हणून ही संकल्पनासुद्धा अतिशय महत्त्वाची अशी मूलभूत संकल्पना आहे. तिसरी संकल्पना आपण इथे पाहत आहोत ती म्हणजे उद्योग संस्था. बघा, उद्योग संस्थेचा उल्लेखही अर्थव्यवस्थेमध्ये सतत केला जातो आणि उद्योग संस्था हे अतिशय महत्त्वाचा असा घटक आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. अर्थशास्त्रामध्ये उद्योग संस्थेला महत्त्वाचे असे स्थान आहे, कारण उद्योग संस्थेमार्फतच सर्व जे व्यवस्थापकीय निर्णय ते निर्णय घेतले जाते.
आता उद्योग संस्थेला किती महत्त्व आहे हे कॉमर्सच्या विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारे माहीत आहे, बरोबर की नाही. सर्वसाधारण भाषेमध्ये वस्तूचे उत्पादन आणि सेवा पुरवणारं ते एक काय असतं, एकक म्हणून ओळखलं जातं. आता अर्थशास्त्रामध्ये उद्योग संस्थेची जी व्यापकता आहे ही व्यापकता अतिशय मोठी आहे, पाहायला आपल्याला मिळते. आता उद्योग संस्था म्हणजे नक्की काय, तर त्याचं एक स्पेसिफिक आपण अशी व्याख्या देऊ शकतो की कोणत्या वस्तूंचे आणि कसे उत्पादन करावे याचे निर्णय व नियंत्रण करणारं जे केंद्र आहे त्या केंद्राला म्हटलं जातं उद्योग संस्था. ठीक आहे. उद्योग संस्था ही अशी जागा असते की जिथे वस्तूच्या उत्पादनासंबंधी निर्णय घेतले जातात. मग उत्पादनासंबंधी निर्णय म्हणजे कोणते निर्णय, तर कोणत्या वस्तूचं उत्पादन करायचं, ते कसं करायचं, किती प्रमाणात करायचं, असे वेगवेगळे जे उत्पादनासंबंधी निर्णय घ्यावे लागतात हे सगळे निर्णय त्या उद्योग संस्थेमध्ये घेतले जातात. ठीक आहे. आता ही उद्योग संस्था ही अशी जागा आहे की जिथे सर्व उत्पादन घटक उत्पादनासाठी एकत्रित आणले जातात. कोणते उत्पादन घटक, भूमी, श्रम, भांडवल आणि संयोजन हे सर्व घटक तिथे एकत्रित आणले जातात. त्याचबरोबर उत्पादित ज्या वस्तू उत्पादित झालेल्या आहे ह्या उत्पादन घटकांचा वापर करून ज्या वस्तूंची निर्मिती केलेली आहे त्या वस्तूंची विक्री कशी करायची, त्यांचं वितरण कसं करायचं याचेही निर्णय ह्या उद्योग संस्थेमध्ये घेतले जातात, बरोबर की नाही. आता ह्या उद्योग संस्था ज्या निर्माण झालेल्या असतात ह्या उद्योग संस्थेचं प्रमुख उद्दिष्ट काय असतं, नफा मिळवणे. नफा मिळवण्यासाठीच ह्या उद्योग संस्था निर्माण झालेल्या असतात. ग्राहकांच्या मागणीनुसार त्या काय करत असतात, वस्तूंचं उत्पादन घेत असतात. म्हणजे उद्योग संस्थांना ग्राहकाचं वर्तन, ग्राहकाची मागणी विचारात घेणं फार गरजेचं असतं. ठीक आहे. उद्योग संस्था काय करतात, वस्तू व सेवांची निर्मिती करतात. त्यासाठी लागणारं जे उत्पादन घटक आहे म्हणजे भूमी, श्रम, भांडवल आणि संयोजन ते कुटुंबाकडनं ते काय करतात, खरेदी करतात. निर्माण झालेल्या वस्तूंची विक्री ते कुटुंबांनाच करतात. यामधून कुटुंबे आणि उद्योग संस्था यांच्यामध्ये उत्पन्नाचा चक्राकार प्रवाह निर्माण झालेला आपल्याला पाहायला मिळतो. अशा पद्धतीने उद्योग संस्था ही अर्थशास्त्रामध्ये अतिशय महत्त्वाची अशी संकल्पना आहे. ठीक आहे. त्यानंतर पुढची संकल्पना आहे ती म्हणजे संयंत्र. बघा, आता बऱ्याच जणांना उद्योग संस्था आणि संयंत्र यातला म्हणजे ह्या दोन्ही गोष्टी एकच आहे असं वाटतं, परंतु उद्योग संस्था आणि संयंत्र यामध्ये फरक असलेला आपल्याला पाहायला मिळतो. उद्योग संस्था म्हणजे काय का जिथे उत्पादनाचे निर्णय घेतले जातात. ठीक आहे. जिथे व्यवस्थापन केलं जातं, जिथे वेगवेगळ्या प्रकारचे निर्णय घेतले जातात उत्पादनासंबंधी त्याला म्हटलं जातं उद्योग संस्था. आणि संयंत्र म्हणजे काय का जिथे वस्तूंची निर्मिती होते, जिथे प्रत्यक्ष उत्पादन घेतलं जातं असं जे ठिकाण आहे त्या ठिकाणाला म्हटलं जातं संयंत्र. त्यालाच आपण इंग्लिशमध्ये प्लांट असं म्हणतो, बरोबर की नाही. जिथे वस्तूंची निर्मिती होते, ज्या ठिकाणाहून वस्तूंचे वितरण होते किंवा वस्तूंचा पुरवठा केला जातो त्याला संयंत्र असं म्हटलं जातं. आता हे संयंत्र म्हणजे काय, त्याला प्रकल्प असंही म्हणतो आपण, बरोबर की नाही. प्लांट असंही म्हणतो की एक उद्योग संस्था असते तिच्यामध्ये असे वेगवेगळ्या प्रकारचे अनेक संयंत्र असू शकतात. वेगवेगळ्या प्रकारचे अनेक संयंत्र असू शकतात. आता जर साखर कारखान्याचं जर उदाहरण घेतलं तर साखर कारखाना साखरेचं उत्पादन करतो, बरोबर की नाही. त्याचबरोबर तो कागद निर्मिती प्रकल्प तिथे असतो, अल्कोहोल प्रकल्प तिथे असतो, बरोबर की नाही. म्हणजे थोडक्यात साखर कारखान्यामध्ये साखर तयार करत असताना जी मळी बाहेर पडते त्या मळीतनं अल्कोहोल निर्माण केलं जातं. तो एक वेगळा अल्कोहोल प्रकल्प संयंत्र आहे, बरोबर की नाही. किंवा साखर कारखान्यामध्ये जी चिपाडं असतात, बरोबर की नाही, त्या चिपाडापासून जी कागद निर्मिती केली जाते तो कागद निर्मिती प्रकल्प येते का लक्षात. म्हणजे जिथे प्रत्यक्ष उत्पादन घेतलं जातं त्याला म्हटलं जातं संयंत्र. अशी साखर कारखान्यामध्ये अनेक संयंत्र, अनेक वेगवेगळ्या प्रकारचे प्रकल्प आपल्याला पाहायला मिळतात. ती झाली त्या साखर कारखान्याची संयंत्र. म्हणजे काय की संयंत्र ही एक तांत्रिक संकल्पना आहे, तिथं तांत्रिक प्रक्रिया पार पाडली जाते. आता मोटार कार निर्मिती जे प्रकल्प असतात, बरोबर आहे की नाही. समजा एखादं चारचाकी वाहन आहे ते तयार करण्याची जी इंडस्ट्री असते, जी काही उद्योग संस्था असतात
तिथे सुटे भागांची सुद्धा निर्मिती करणारे प्रकल्प असतात, बरोबर नाही. मग त्या मोटारीचे काचा असतील, बरोबर की नाही, खिडक्या असतील किंवा वेगवेगळ्या प्रकारचे जे लाईट्स असतात ते निर्मिती करणारे वेगवेगळ्या प्रकारचे कारखाने, असे तिथं प्रकल्प, त्या कारखान्यांच्या आसपास ते प्रकल्प सुरू झालेले असतात, बरोबर नाही. सुट्या भागांची निर्मिती करणारे प्रकल्प. म्हणजे थोडक्यात काय की संयंत्र म्हणजे काय, जिथे प्रत्यक्ष वस्तूची निर्मिती केली जाते त्याला म्हटलं जातं संयंत्र. आणि उद्योग संस्था म्हणजे काय, जिथे उत्पादनासंबंधी वेगवेगळे निर्णय घेतले जातात. थोडक्यात सांगायचा मुद्दा असा की उद्योग संस्थांमध्ये जे ऑफिसेस असतात, बरोबर आहे की नाही, ऑफिसमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे व्यवस्थापनासंबंधी नियंत्रणासंबंधी जे निर्णय घेतले जातात ते झाले उद्योग संस्था. आणि त्याच उद्योग संस्थेमध्ये असे काही प्रकल्प असतात का तिथे प्रत्यक्ष उत्पादन घेतले जातात, ते झाले संयंत्र. येते का लक्षात, ते झाले संयंत्र. संयंत्र ही सुद्धा एक महत्त्वाची अशी मूलभूत संकल्पना आपल्याला पाहायला मिळते. आणि शेवटची संकल्पना आहे ती म्हणजे उद्योग. आता उद्योग कशाला म्हणतात, तर आपण उद्योग संस्था पाहिली, बरोबर की नाही. एकाच प्रकारचं वस्तूचं उत्पादन करणाऱ्या ज्या उद्योग संस्था असतात त्या उद्योग संस्थेच्या समूहाला उद्योग असं म्हटलं जातं. म्हणजे थोडक्यात साखर उद्योग आहे, बरोबर की नाही. आपण वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे साखर उद्योग पाहतो, साखर कारखाने पाहतो. ह्या सगळ्यांचा मिळून हे एक साखर उद्योग तयार होतो, बरोबर की नाही. म्हणजे एकाच प्रकारच्या वस्तूचं उत्पादन करणारे जे वेगवेगळ्या उद्योग संस्था आहे, ह्या उद्योग संस्थाचा जो समूह आहे त्या समूहाला म्हटलं जातं उद्योग. मग असे वेगवेगळे उद्योग आहेत बघा, साखर उद्योग आहे, कापड उद्योग आहे, सिमेंट उद्योग आहे, बरोबर की नाही. ही सगळी झाली उद्योग. उद्योग ही किरकोळ आणि घाऊ स्वरूपात चालवले जातात, बरोबर की नाही. आणि सेवा जे उद्योग असतात, या सेवा उद्योगामध्ये ज्या उद्योग संस्था आहेत त्या उद्योग संस्था काय करतात, ग्राहकांना वेगवेगळ्या प्रकारच्या सेवा पुरवित असतात. मग त्या सेवा उद्योग कोणते झाले, बँक व्यवसाय असतील, बरोबर की नाही. सगळ्या बँकांचा मिळून बँक उद्योग आहे, बरोबर की नाही. आणि विमा व्यवसाय असतील, हे सगळे काय झाले उद्योग. आलं लक्षात. अशा प्रकारे आपण आज वेगवेगळ्या मूलभूत संकल्पना पाहिल्या. त्याच्यामध्ये कुटुंब, उपभोक्ता, उद्योग संस्था, संयंत्र आणि उद्योग अशी 5 मूलभूत संकल्पना आपण आजच्या व्हिडिओमध्ये इथे पाहिलेल्या आहेत. ठीक आहे, चालेल. उद्याच्या किंवा पुढच्या व्हिडिओमध्ये आपण उद्योग संस्थेची ध्येय किंवा उद्योग संस्थेची जी उद्दिष्ट आहे तो टॉपिक आपण पाहणार आहोत. ठीक आहे, धन्यवाद.